आठवड्याच्या भराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे आणि आपण बघतात की परळी तालुक्यामध्ये रात्रीपासून पावसाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. मी आहे आज संगम शिवारामध्ये आहे परळी तालुक्यातील आणि या शिवारात पाहू शकता की सोयाबीन काढणीला आले होतं आणि त्यात आता सोयाबीन आपण बघू पुन्हा एकदा पावसाने आल्यामुळे आपण बघू शकतो की या ठिकाणी सोयाबीन आता पाहिले तर या ठिकाणी संपूर्ण सोयाबीन आता सगळे आता हे काढलेले सोयाबीन आले आहे, सगळे आता पिवळी पडलेले आहे, सगळे आता संपूर्ण सोयाबीन आता हे आपण याच्याकडून उगवायला लागले. त्यामुळे शेतकऱ्याचं पुन्हा एकदा आता नुकसान झालेलं आहे. गेल्या आठवड्यामध्ये आपण पाहू शकतो की अनेक शेतामध्ये शेतकऱ्यांचे पाणी साचले होते. आता पाहिलं तर आताच्या पावसाने संपूर्ण आता पाहू शकतो माझ्या गुडघ्यात इतके पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचं पुन्हा एकदा आता नुकसान झालेलं दिसून येत आहे. तर पाहू शकतात की अजून बी गेल्या वर्षी गेले जे 15 दिवसाखाली जो पाऊस पडला होता, मुसळधार पाऊस पडला होता, त्याचे अजून पंचनामे काही ठिकाणी झालेले नाहीत. मग मात्र सरकार सांगते की पंचनामे चालू आहे, पण अजून या ठिकाणी पंचनामे झाले नाही. तर शेतकऱ्यांना आता मोबदला कधी मिळणार आता हे पहिले पाहणं महत्वाचं आहे. आपण या संपूर्ण आता या ठिकाणी शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. तात्काळ या ठिकाणी पंचनामे करून शेतकऱ्याला योग्य ते मोबदला द्यावा अशीच मागणी आता शेतकरी करत आहेत. त्यामुळे पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, टीव्ही परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.